चेंडूवरती मात्र त्यानं हलक्या हातानं फक्त चेंडूला सन्मान दिलाय. अगदी मोठ्या खेळाडूची ही ओळख असते. इथून मात्र आपण पाहतोय अगदी शेवटपर्यंत अशा भूत नजरेने फलंदाज प्रसाद चेंडूवरती पाहत राहिला होता. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळाला आणि या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. शेवटचा चेंडू आपण बघतो या षटकातील. 38 धावसंख्या धावफलकावरती ओवले टीमची. शेवटचा बॉल या षटकातील. सुरेख चेंडू, अगदी फुल्लर लेनचा चेंडू टाकला. खेळाडू आपण पाहतोय अमित या चेंडूवरती मात्र बीट होतोय. इथून तिसरं षटक मात्र संपलंय. 3 षटकानंतर 38 धावा धाव फलकावरती झाल्या त्या ओवले टीमच्या प्रथम फलंदाजी करता वेळेस. अगदी चांगली फलंदाजी अमितच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 7 चेंडू आणि 21 धावांवरती तो फलंदाजी करतोय. त्याच्या माध्यमातून आपण एक स्विच हिट देखील पाहिलाय आणि 38 धावसंख्या टोटल धाव फलकावरती. शेवटचं षटक आता बाकी आहे. शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाजी मार्कवरती येईल, कारण शेवटचं षटक आपण नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर हाणावरचं हे षटक म्हणून शेवटच्या षटकाला ओळखलं जातं. या षटकामध्ये गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागते, कारण फलंदाज आपण पाहतोय 3 षटकं चांगले सेट झालेले असतात. त्यांना बरेचसे चेंडू खेळलेले असतात. शेवटच्या षटकामध्ये त्यांचं कामच असतं की आक्रमण करणं, परंतु गोलंदाजाला त्यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी करावी लागते शेवटच्या षटकासाठी. अंकित वाजेकर हा गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. अंकित वाजेकरच्या हातामध्ये आता चेंडू सोपावलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज सज्ज आहे. इथून पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव मिळते ती शिरडोन ओवले टीमला. शिरडोन टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना एक एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावेच्या बरोबरीनं 39 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अगदी पहिली इनिंग आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी ओवले टीमच्या मात्र वाटेला आली आहे. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. इथून मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथून दुसरा धक्का मिळेल. या चेंडूवरती प्रसाद गायकवाड हा खेळाडू मात्र होतोय बाद. इथून देखील आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली जाते आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू पडला जातोय. अंकितची मात्र चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण बघतोय. अगदी दुसरा चेंडू या षटकातील आणि दुसरा चेंडू देखील निर्धाव टाकलाय तो गोलंदाज अंकितनं. इथून आपण बघतो स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी जवळून चेंडू गेलाय ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे. एक सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीनं 40 धावसंख्या झाली ओवले टीमची प्रथम फलंदाजी करता वेळेस. 40 धावसंख्या. अगदी 3 षटकामध्ये रोशन आपण पाहिलं तर 38 धावा होत्या. त्यानंतर याची जो गोलंदाज अंकितची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. 2 धावा आतापर्यंत त्यानं फक्त खर्च केल्यात. इथून जबरदस्त फटका.
खेळाडूच्या बॅटमधून. टोटल 52 धावा कंप्लीट, 50 कंप्लीट झाली ती ओवले टीमची. शेवटचा बॉल, जबरदस्त चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला शेवटचा. पंचांचा या ठिकाणी 17 आणि षटक संपल्याचा इशारा येतोय. पहिली इनिंग संपुष्टात आली.
धावा बनवल्यात. 53 धावसंख्येची गरज असेल ती श्रीराम शिरडोन संघाला. श्रीराम शिरडोन संघाची सलामीची जोड साकली. ओपनिंग पेअर या ठिकाणी मैदानात आपण पाहतोय. रोशन पवार आणि त्याच्या समवेत आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय प्रभाकर टकले. श्रीराम शिरडोन संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. 24 चेंडू 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अगदी मोठी धावसंख्या या सामन्यामध्ये चेस करायची ती शिरडोन टीमला. कशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होईल, कारण आर्या ओले बी टीमची गोलंदाजी देखील तितक्या ताकदीची आहे. आपण चांगले चांगले गोलंदाज ज्या टीम मध्ये पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज येतोय ओले टीम कडून. सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक. त्याला आवाज दे रे, बॉलरचं नाव विचारायला. मयूर. मयूर येतोय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक त्याच्या वाट्याला आलंय. आपण बघतोय कॅप्टननं त्याच्यावरती सोपवली जिम्मेदारी. कशी जिम्मेदारी तो पार पाडतो या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिला बॉल. खूप टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप आपण बघतोय. अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पहिल्या बॉलवरती, परंतु पहिला चेंडू मात्र येतो निर्धाव. डॉट बॉल पहिला येतोय. 24 चेंडू 53 धावसंख्येची गरज आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय तो गोलंदाजाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून चांगला फटका, प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळत आहे. स्क्वेअर लेगच्या वरतून पहिल्याच बॉलवरती डॉट झाल्यानंतर दुसरा चेंडू वरती येतो हा षटकार. 6. मधून आपण मात्र षटकार पाहिला आहे. षटकाराच्या मदतीनं शिरडोन टीमचं मात्र अकाउंट खातं ओपन झालंय. 6 धावा धावफलकावरती. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती मात्र चकवलं खेळाडूला आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 3 चेंडू 6 धावा एक षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतर ते 2 चेंडू मात्र निर्धाव. इथून बॉलला फक्त स्लाइस केलं, हलक्या त्यानं ड्राईव्ह केलं बॉलला. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू जातोय आणि तिथे मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगल धाव मिळते. सिंगल धावेंच्या बरोबरीनं स्ट्राईक रोटेट होतीये आणि एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल ती श्रीराम शिरडोन टीमची सेकंड बॅटिंग करता वेळेस. 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. सलामीची जोडी आपण पाहतोय प्रभाकर टकले आणि त्याच्या समवेत रोशन पवार ही जोडी मात्र मैदानात आहे. प्रभाकर आता स्ट्राईक एंड वरती येतोय. पहिल्याच बॉल वरती प्रभाकर टकलेनं दिला हा तडाखा. बॉल स्क्वेअर लेगच्या सीमा रेषा पलीकडे. पहिल्या बॉल वरती येतोय हा षटकार. सहा धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. इथून मात्र उडवायचा होता बॉलला. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय खेळाडून आणि इथून पहिला धक्का मिळतोय तो श्रीराम शिरडोन टीमला.
15 चेंडू आणि उर्वरित 36 धावा संख्येची गरज आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्या. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. सलामीवीर फलंदाज प्रभाकर टकले मात्र बाद झालाय. सलामीला आलेला रोशन पवार मात्र अजूनही मैदानावरती खेळ करतोय. त्यानंतर वन डाऊनच्या पोझिशन साठी आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती तेजस हा खेळाडू मैदानात गेलाय. 17 धावा धावफलकावरती. उर्वरित आता बॉल शिल्लक आहेत 15 आणि 36 धावा संख्येची गरज. 15 चेंडू 36 धावा. इथून आव्हान तसं कठीण नाहीये, परंतु तितकं आव्हान सोपंही नसेल, कारण गोलंदाजी देखील त्याच ताकदीची आहे ती अपोजिट टीमची. रोशनच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक. स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या वरतून येतो या चेंडूवरती दणदणीत षटकार. लगावलाय तो षटकार. इथून चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. या चेंडूवरती मात्र कमबॅक पाहायला मिळते सतीशच्या माध्यमातून. निर्धाव बॉल पडला जातोय. एकूण धावसंख्या झाली आहे श्रीराम शिरडोन टीमची धाव फलकावरती ती एक बाद 23 धावा. उर्वरित बॉल आता बाकी असतील 13 आणि 30 धावसंख्येची गरज. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं, परंतु बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय आणि बॉलला मात्र फेकून दिलाय लॉंग ऑनच्या वरतून. शेवटच्या बॉलवरती येतोय हा षटकार. पाहतोय 29 धावसंख्या झाली शिरडोन टीमची. आता उर्वरित आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावसंख्येची गरज. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी चंदन. पहिला फुलटॉस आणि या बॉलचा घेतलाय खरपूस समाचार. ऑन साइडला जबरदस्त फटका तेजच्या बॅट मधून. दणदणीत षटकार येतोय या बॉलवरती. ठिकाणी आक्रमण केलंय ते तेजस या खेळाडूनं. 35 धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 18 धावा. खूप टप्प्याचा चेंडू आपण बघतोय. ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न होता तेजसचा, प्रयत्न मात्र फसलाय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 10 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. चंदन गोलंदाज आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट पद्धतीचा हा चेंडू. चाबूक स्ट्रोक. माइंटी हिट. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या वरतून बॉलला पाठवून दिलंय.
मात्र सांगता झाली आहे. डॉट बॉल येतोय. 8 चेंडू आणि उर्वरित 12 धावा संख्येची गरज. 8 चेंडू 12 धावा. अजूनही कोणत्या टीमनं सामना जिंकला नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूनं सामना समांतर आहे. इथून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सरळ बॅटनं, फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव मिळते या बॉलवरती. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरनं 42 धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे. 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. सात चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. अगदी या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली ती चंदनची, परंतु चांगल्या टच मध्ये बॅटिंग करतोय तो फलंदाज रोशन आणि त्याचा साथी फलंदाज तेजस. 7 चेंडू 11 शेवटचा बॉल या षटकातील. थोडा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती. आउटसाइड ऑफस्टंप चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची सांगता शेवटच्या बॉलवरती झाली आहे. इथून आता 6 चेंडू शिल्लक असतील आणि उर्वरित 11 धावसंख्येची गरज. मनोहरजी कोंडिलकर साहेब, माजी उपसरपंच जांभिवली, त्यानंतर आमचे अनंताजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, सामाजिक कार्यकर्ते जांभिवली. त्यांच्यानंतर विकास रायकर साहेबांचं देखील या व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. सर्व अतिथी मान्यवरांच्या व्यासपीठावरती शुभ आगमन आपण पाहतोय. स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो या ठिकाणी जयदासजी कोंडिलकर या ठिकाणी आलेत. सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. शेवटच्या दिवसासाठी पाहुण्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय हजेरी लावली आहे. अगदी पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आजचा शेवटचा दिवस, फायनल डे, आणि या फायनल डेचा पहिला सामना. 6 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावसंख्येची गरज आहे ती शिरडोन टीमला. पहिला चेंडू फिरकी पट्टू सारखा टाकलाय गोलंदाज सागरनं. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू आपण सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. 5 चेंडूवरती शिरडोन टीमला विजयासाठी 11 धावाच बनवाव्या लागतील. फुल टॉस होता आणि या चेंडूवरती फुल लॉस. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार उडवलाय. तेजसच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार येतोय. 6. शुभागमन झाले सर्वांचं. मर्याई क्रिकेट संघ जांभिवली यांच्या वतीनं सुरू असलेला मर्याई चषक 2024 मध्ये मी शुभम मात्रे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्याच चेंडूवरती निर्धाव चेंडू, त्यानंतर चांगला फटका लगावलाय तो फलंदाज तेजसनं. फाईन लेगच्या वरतून चेंडू मात्र पाठवला सीमारेषा पलीकडे आणि षटकार येतोय. 6 धावा या ठिकाणी मिळतात. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावसंख्येची गरज असताना MS धोनी स्टाईलनं सामन्याला फिनिशिंग टच दिलाय तेजसनं. षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि पहिला सामना इथून जिंकलाय तो श्रीराम शिरडोन टीमनं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन टीम शिरडोन. आणि हार्डलक असेल आर्याउले बी टीम, तुम्ही या स्पर्धेसाठी उपलब्ध झालात. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तुम्हाला नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट.